जाहीर केला आणि आपल्या या उपोषणाच्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत बरेच आंदोलन केलेले आहेत अशा पद्धतीचे. तर काय आपली भूमिका राहिली या संदर्भात? सर्वप्रथम सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय. खरं तर हा फरवरीचा दिवस आहे आणि सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की शिवजयंतीची छत्रपती शिवाजी महाराजांची धामधूम सुरू असते महाराष्ट्रभर देशभर. असं असताना सुद्धा खूप मोठी इथं हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी एवढी मोठी शोकांतिका आहे की उद्या महाराजांची जयंती आहे आणि आज आमचे 2 मावळे उपाशीपोटी महाराजांच्या जागेसाठी बसलेले आहेत. खरं तर म्हणजे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे आपलं राज्य असेल देश असेल सगळं चालत असतो आणि त्या महाराजांच्या जागेसाठी जर आपल्याला एवढे अवहेलना होत असेल एवढं बसावं लागत असेल आणि एवढं जर मोठं राजकारण केलं जात असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर जागा देणे ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. कारण पंचायत आपलं नगर पंचायतमध्ये ज्या त्यांच्या अंडर जागा येतात त्या जागा त्या स्वतः देऊ शकतात. कारण आपली नगरपंचायत असो किंवा कुठलंही शासन असो आज आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावरच आपलं राज्य चालतं आहे आणि 18 पगड जातीतील लोक आज सोबत आहेत. खरं तर तुम्ही म्हणू शकत नाही की याच्यामुळं जातीय तेढ निर्माण होतोय, मुळीच होणार नाही आहे. कारण सगळ्याच मावळ्यांचं म्हणणं आहे की महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे आणि आपलं एक आकर्षण असतं, प्रत्येक शहराचं एक आकर्षण असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असला पाहिजे, पूर्णाकृती असला पाहिजे. हे प्रत्येक शहराचं आकर्षण आहे आणि तेच कुठं आपल्या इथं दिसत नाही. यासाठी खरं तर माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे 18 पगड जातीतील मावळे त्यांना जरी इथं वाटत असेल की 2 मावळे आमचे बसले आहेत, पण 2 मावळे नसून माहिती आहे का अखंड महाराष्ट्रातील अखंड तालुक्यातील जिल्ह्यातील गावागावातील मावळे उद्यापासून इथे यायला सुरुवात होईल. खरं तर यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. ह्यामध्ये जर काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर निश्चितपणे माहिती आहे का शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे. जरी आता 2 दिवस आम्ही महाराजांची जयंती आहे म्हणून शांत जरी बसलो तरी पुढील काही दिवसामध्ये जर तुम्ही याचा गांभीर्याने विचार नाही केला आणि महाराजांच्या जागेसाठी तुम्ही पूर्ण विचार करून जर जागा देण्यासाठी त्यासाठी तुम्ही जी लिगली कारवाई जर नाही केली तर माहिती आहे का जनआंदोलनही छेडले जाईल आणि अखंड मावळे इथं माहिती आहे का यांच्यासोबत येऊन बसल्या जातील आणि पूर्णपणे हे शहर बंद केल्या जाईल. ही खरं तर आम्ही सांगत नाही तर तुम्हाला आव्हान करत आहोत. कारण महाराजांसाठी आम्ही तुम्हालाच वाटत असेल की आम्ही कोणाचा दबाव येईल, कोणी म्हणजे प्रशासन दबाव येईल, शासन दबाव येईल, पण महाराजांसाठी माहिती आहे का कुठल्याही केसेस घ्यायला लाठी खरं तर हे बोलायला नाही पाहिजे. का तर आपण असं बोलणं म्हणजे चांगलं नाही आहे, पण कुठल्याही स्तराला जायची आज आमची मावळ्यांची तयारी. कारण महाराज म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे, दैवत आहेत. महाराज म्हणजेच आमचे देव आहेत. तर हे खरं तर शासनानं प्रशासनानं समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये कुठलीही कारवाईला आम्ही बिलकुल घाबरणारे नाही आहेत. निश्चितच आमच्या आज हे मावळे उपाशी बसलेले आहेत, यांच्याही परिवाराचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना वाटतच जेव्हा तब्येत वगैरे बिघडली तर आम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. तुम्हाला हे सुद्धा कुठंच बिलकुल केल्या जाणार नाही आहे. खरं तर महाराजांच्या जागेचा गांभीर्याने विचार करावा, नाही तर असंख्य मावळे इथं जमा होतील आणि पुढील मग आम्ही स्वतः माहिती आहे का आमच्यातसुद्धा एवढी हे आहे की आम्ही सुद्धा जागा कशी मिळवून घ्यायची ते सुद्धा आम्ही मावळे ठरवू. महाराजांसाठी आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहोत. काल पदाधिकाऱ्यांनी भेटी दिली. हा प्रश्न आमच्या अखत्यारीत नाही, प्रशासनाचा आहे, कलेक्टर ऑफिसला जा असं समजावून सांगून उपोषण उठवण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर मला शासन प्रशासनाला हेच सांगायचं की महाराजांसाठी माहिती आहे का तुमची जी पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत जे काही असो, तुमचं नगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराजांच्या जीवावर चालतात, बरोबर आहे की नाही. आणि आपली जी जागा आहे पूर्ण माहिती आहे का अखंड महाराष्ट्राची सातबारा, जगाची सातबारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. त्यासाठी मला तर वाटतं की कलेक्टर साहेब असो का तहसीलदार साहेब असो कोणी असो त्यांनी माहिती आहे का सर्वस्व विचार करून यासाठी म्हणजे लेखी न देता तुम्ही जर आश्वासन देऊन जर मागे पण आता दादा बोलले की 2023 मध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही जेव्हा सत्ता येईल आमची किंवा आमचे जेव्हा नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जे कोणी असतील, कुठलाही पक्ष असो, जे कोणी येतील तेव्हा आपल्या ह्या जागेचा प्रश्न सोडवला जाईल. पण आता 2 महिन्यापासून आपल्याला माहिती आहे की मध्ये ह्याची राजकारणाची घोडदौड सुरू होती. म्हणजे सगळीकडे सुरू होतं की बाबा म्हणजे इथं लिगली लोक नाही आहेत, ह्या केल्या जाणार नाहीत. पण त्या सगळे आता प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही ह्या गोष्टी स्वतः करू शकतायत. आणि खरं तर तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील किंवा नगरपालिका CO असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांनी सुद्धा खरं तर यामध्ये पूर्णपणे लक्ष घालावं. कारण जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या इथली कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि जर याच्यामध्ये शांतता ठेवायची असेल शहरामध्ये तर निश्चितपणे तुम्हाला जागा देणं आहे. खरं तर नगरपालिकेमध्ये जे निवडून आलेले आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील किंवा आपले जे CO साहेब असतील यांनी सर्वानुमताने खरं तर ठराव पास करावा, लिगली आपल्या SDM कडे द्यावा आणि SDM साहेबांनी सुद्धा कलेक्टर साहेबाकडे देऊन त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन माहिती आहे का आपल्या मावळ्यांचं जे म्हणणं आहे, मावळ्यांचं म्हणण्यापेक्षा 18 पगड जातीतील समाजाचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. का तर माहिती आहे का आपले सर्वस्व महाराज आहेत आणि महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. की काल त्यांनी जे आम्हाला लेखी दिलेली आहे खरं तर लेखी देऊन निश्चितपणे मावळे उठणारच नाही आहेत.
कारण आपल्याला माहिती आहे की वारंवार यांचं हे चाललेलंच असते की बाबा म्हणजे जेव्हा आपण काही करतो त्यावर कुठंतरी येऊन एक थाप द्यायची आणि त्यांना उठून बाजूला करायचं आणि तात्पुरतं हे प्रकरण निवारायचं. पण महाराज हा विषय आहे की निवारणारा विषय नाही आहे, तो बिलकुल इथं तडीसच लागला पाहिजे आणि जागेची मागणी पूर्णच झाली पाहिजे.